हे ॲप आहे ना, ॲप एवढं फ्रॉड करेल मला पहिल्यांदा माहीत पडलं बरं का. मी आता इथं मगरपट्टा सिटीमध्ये आणून सोडलं आहे कस्टमर. पण विषय काय झालं, मी इथं आल्यानंतर मला झिरो बॅलन्स दाखवायला लागलं. मी हँग झालो, झिरो बॅलन्स. आता ते मीटरप्रमाणे आलो होतो म्हणून गपचे पैसे देऊन गेलं कस्टमर. जरा वाद केलं तर पण दिलं पैसे. मी म्हटलं मीटरचं आपलं ॲपचं काय संबंध येत नाही, जेव्हा तुम्हाला मीटरने आणलं मी असं तसं बोलल्यावर ते पैसे देऊन गेले. ते कस्टमर म्हणत होतं माझं फर्स्ट राईड आहे, मला ऑफर आहे, हे ते, मला झिरो बॅलन्स फ्रीमध्ये आहे. असं तर तसं जमतच नाही सर. म्हटलं आपण ज्या ठरवून आणले त्याच्याप्रमाणे पैसे द्या म्हटलं, देऊन टाकलं. कस्टमर चांगलं होतं, काय विषय नाही, दिलं आणि गेलं. पण असं फ्रॉड करेल ॲप म्हणून मला वाटलं नव्हतं. आता कसं आहे, 200 रुपयाचं बुकिंग असले की 150 दाखवते, 170 दाखवतं आहे. त्याच्यामध्ये ते घोळ करते, कमिशन खालीवरी करत आहे. पण डायरेक्ट झिरो बॅलन्स दाखवल असं मला पहिल्यांदा माहीत पडलं बरं का. बापरे, ते मीटरप्रमाणे आणलो म्हणून जरा वाचलो मी थोडक्यात. तर कधी काय घोळ करेल काय सांगता येत नाही. आता मी बाहेर उतरून जरा शिटी दाखवलं असतं, पण बारीक थेंब चालू आहेत. बाहेर काय उतरायचं म्हणा, अरा बारीक बारीक थेंब आहेत, खाली मोठे नाही. चालतं एवढं पण चालतो. आता दुसरं कुठलं बुकिंग उचलतो आणि निघतो, काय करावं आता. पण असं करायला मला पहिल्यांदा माहीत पडलं बरं का. मला माहीत नव्हतं असं पण होतं म्हणून. डायरेक्ट झिरो बॅलन्स. मी हँग झालो. जाऊ दे म्हटलं, मग मीटरमध्ये किती झाले, त्या ॲपमध्ये किती झाले ते बघावं म्हणून मी चौकशी करायला गेलो, तर झिरो बॅलन्स. असं बरं. तर चला मित्रांनो, मी निघतो आता. दुसरं बुकिंग हुडकत. इथं काय आता बुकिंग भेटत नाही, टायमिंग संपला आता बुकिंगचं. आता तिकडून इकडे येणारे, इकडून तिकडे जाणारे, म्हणजे कामाला येणं जाणं संपलं टायमिंग. आता 11 वाजले, 11च्या नंतर टायमिंग संपतो. चला निघालो होतो मी. इथं काही जास्त वेळ थांबू देत नाही बरं का सिक्युरिटी, लगेच शिट्टी मारतो. त्याच्यामुळे जास्त वेळ थांबूच देत नाही तिथं. चला निघालो होता, बाहेर जातो सिटीच्या बाहेर आणि बुकिंग बघतो आपलं. तर ठीक आहे मित्रांनो, बाय.